नमस्कार भगिनींनो, अत्यंत महत्त्वाची बातमी तुम्हा सगळ्यांसाठी घेऊन आलेलो आहे. कारण की अंगणवाडीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती पदभरती सुरू आहे. आता ही पदभरती नेमकी कुठं सुरू आहे, तुम्हाला नेमकं कुठलं शिक्षण असणं आवश्यक आहे, हा फॉर्म कसा भरायचा आहे, तुम्हाला शिक्षण किती पाहिजे, किती एकंदरीत पदं आहेत आणि त्यासोबतच तुम्हाला MSIT सर्टिफिकेटची आवश्यकता असते का, त्याचं वेळापत्रक कशा पद्धतीनं आहे, तुम्हाला नेमकी कोणती कागदपत्र पाहिजेत, ह्या सगळ्यांबद्दल अतिशय कमी वेळेमध्ये खूप महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. तर चला तर मग कुठलाही वेळ न गमावता ह्या सगळ्या माहितीला जाणून घेण्यासाठी प्रयत्न करूयात. आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो की ही माहिती तुम्हा सगळ्यांना, सगळ्या बहिणींना खूप आवडेल. कारण की यामध्ये मी सगळ्या बारीक बारीक डिटेल्स जे आहेत त्या खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुमच्या मनामध्ये कुठलीही शंका राहणार नाही, हे मात्र तुम्हाला खात्रीने सांगू शकतो. ठीक आहे, बघा आता आपण थेट मुद्द्यावरती जाऊयात आणि कशा पद्धतीने तुम्हाला अंगणवाडी सेविका होण्याचं तुमचं जे स्वप्न आहे तर ते पूर्ण करता येऊ शकतं, याबद्दल सविस्तर अशी माहिती जाणून घेऊयात. बघा बहिणींनो, सुरुवातीला हे बघत आपण की ही जी जागा आहेत अंगणवाडी सेविकाची निघालेल्या, ह्या नेमक्या आहेत कुठल्या. तर तुम्ही या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे की अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या ह्या सगळ्याच्या सगळ्या खूप महत्त्वाच्या जागा त्या ठिकाणी निघालेल्या आहेत. आणि हे जे पत्र आहे या पत्रामध्ये सगळ्याच प्रकारची माहिती दिलेली आहे. यामध्ये बघा, अंगणवाडी सेविकांची सुद्धा पदभरती होणार आहे, त्याचबरोबर अंगणवाडी मदतनीसांची सुद्धा पदभरती ही होणार आहे. अलग लक्षामध्ये त्यासाठी हे 2-3 GR आहेत की ज्यामध्ये आता आकड्यांची आपण संख्या बघू की एकंदरीत किती पदही भरले जाणार आहेत. बघा, मदतनीस यांची 4 पदं भरले जाणार आहेत, तर अंगणवाडी सेविकेची 2 पदही भरल्या जाणार आहेत. आणि फक्त 12वी शिक्षण एवढं तुम्हाला त्या ठिकाणी शिक्षणाची आवश्यकता असणार आहे. मग तुम्ही म्हणाल की सर की ठीक आहे, मग आम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकतो का. तर आता त्याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात. बघा बहिणींनो, हे ती 6 गावं आहेत की ज्या ठिकाणी तुम्ही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदासाठी अप्लाय करू शकता. पहिलं आहे नांदूर पठार आणि दुसरं आहे काकणेवाडी. आणि मदतनीस या पदासाठी तुम्हाला नांदूर पठार, वासुंदे, म्हसोबा झाप आणि पिंपळगाव रोठा या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करता येऊ शकतं, आहे की नाही. बघा, तुम्हाला पूर्ण माहिती मी सांगत आहे, अतिशय व्यवस्थित पद्धतीने सांगत आहे. आता जर तुम्हाला अंगणवाडी सेविका व्हायचं असेल, बरोबर आहे, किंवा मदतनीस व्हायचं असेल, तर तुम्हाला त्या ठिकाणी 12वीची परीक्षा पास असणं खूप गरजेचं आहे, बरोबर आहे. आणि जर ह्या व्यतिरिक्त तुमच्याकडे जास्त जर शैक्षणिक अर्हता असेल, म्हणजे 12वी तर तुमचं आहेच, तुम्ही 12वी पास आहात, बरोबर आहे, परंतु 12वी पास झाल्याच्या नंतर तुम्ही पदवी पूर्ण केली म्हणजे तुमच्याकडे ग्रॅज्युएशन आहे, तुम्ही त्यानंतर डिग्री PG पूर्ण केली असेल तर समजा PG सुद्धा आहे, जर तुमच्याकडे D.Ed असेल, B.Ed असेल, MSCIT असेल, तर ते सगळेच्या सगळे कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी लावायचे आहेत. तुम्ही म्हणसाल सर 12वीच तर पात्रता आहे, मग ते कागदपत्र कशाला लावायचे. तर बघा बहिणींनो, त्याचे तुम्हाला गुण मिळतात, बरोबर आहे की नाही. टक्केवारी सुद्धा निश्चित करता येते. ज्यांचं जास्त शिक्षण असेल, ज्यांना जास्त टक्केवारी असतील, त्यांची निवड या ठिकाणी होते. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आवश्यक आहेत, बरं का. आता बघा पुढं, जर समजा काही विद्यार्थी असे असतील की जे 12वी परीक्षा उत्तीर्ण नाही आहेत, परंतु जर समजा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची डी पदवी तुमच्याकडे असेल तर ते सुद्धा तुम्हाला चालतं, बरोबर आहे की नाही, त्यामध्ये सुद्धा काही अडचण नाही आहे. आता तुम्ही म्हणाल सर मी दुसऱ्या गावची आहे, तर मग मला त्या ठिकाणी अप्लाय करता येईल का. तर आता त्याबद्दलचा नियम काय सांगतो ते बघूयात. बघा, वास्तव्या संदर्भामध्ये या ठिकाणी नियम देण्यात आलेला आहे, बरोबर. या संदर्भामध्ये काय म्हणण्यात आलेलं आहे बघा बहिणींनो, वास्तव्य काय आहे की तुम्ही स्थानिक रहिवासी असणं हे गरजेचं आहे. कारण की अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस या पदावर जी कुठली अर्जदार महिला असेल, म्हणजे जो कोणी फॉर्म हा भरत आहे, तर ती त्या गावामधील किंवा गावातील उमेदवारांना, स्थानिक उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यासाठी त्या ठिकाणी निर्णय जो आहे तो शासनाने घेतलेला होता, आलं का लक्षामध्ये. त्यामुळे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, लक्षामध्ये. तर तुम्ही त्या ठिकाणी ग्रामीण त्याच गावचे रहिवासी असणं हे आवश्यक आहे. आणि म्हणून तुमच्याकडे तहसीलदार यांचा जो आहे तो दाखला असणं गरजेचं आहे किंवा क्रमप्राप्त आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि उमेदवारांनी सुद्धा या संदर्भामध्ये एक स्वयं घोषणापत्र द्यावं लागणार आहे की होय मी याच गावचा रहिवासी आहे. तुमचं जास्तीत जास्त वय किती असलं पाहिजे, तर हे 40 वर्ष असलं पाहिजे.
सोबतच जर लग्न झालेलं असेल तर तुमच्याकडे लहान कुटुंबाचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. जर ते नसेल तर ते तुम्ही वेळेवरती सुद्धा काढू शकता. आता भाषेचं ज्ञान असलं पाहिजे. समजा ज्या गावाची जी भाषा असेल, उदाहरणार्थ उर्दू, मीडिया, गोंड, कोकणी, पावरी, कन्नड, कोरकू, तेलुगू, भिल्लोरी, बंजारा, बरोबर आहे की नाही, यापैकी एखादी भाषा असली पाहिजे. बाकी तर आपली मराठी भाषा तुम्हाला सर्वांना येतेच, बरोबर आहे की नाही. तर त्यामुळं तो काही एक महत्त्वाचा इश्यू नाही आहे. तुम्ही महाराष्ट्रामध्ये असला तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी येतातच, बरोबर आहे. आता एवढंच नाही तर आता पुढं जर आपण बघितलं तर अंगणवाडी सेविका मदतनीस या पदावर भाषेचे ज्ञान असलेल्या आणि ज्यांना लिहिता आणि वाचता येतं अशा उमेदवाराची नियुक्ती सुद्धा करता येईल. म्हणजे अशा उमेदवारांनी जर 10वी किंवा परिशिष्टमध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक अर्हतेपैकी किमान एक अर्हता मराठी भाषा विषयासह उत्तीर्ण असणं हे आवश्यक राहील. आता बघा बहिणींनो, ज्या विधवा आणि अनाथ भगिनी असतात तर त्यांना या ठिकाणी प्राधान्य दिलं जातं. म्हणजे समजा इन केस काही कारणामुळे एखाद्या आपल्या बहिणीचा जे पती आहे ते जर समजा लवकर मरण पावले तर त्यांना या ठिकाणी प्राधान्य दिलं जातं अंगणवाडी सेविका होण्यासाठी. जर समजा तुम्ही काही ठिकाणी अनुभव घेतलेला असेल तर त्या अनुभवाचं सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला लावता हे येतं. परंतु खाजगी किंवा खाजगी अनुदानित संस्थेमधील जी सेवा आहे तर ती या ठिकाणी ग्राह्य धरल्या जात नाही. ती तुम्हाला कुठली पाहिजे तर ICDS मधलीच किंवा ICDSच्या योजनेची अंगणवाडी सेविका किंवा मिनी सेविका म्हणून तुम्ही जर काम केलेलं असेल तरच ते अनुभव आहे तर तो ग्राह्य धरला जातो, अन्यथा तो ग्राह्य धरला जात नाही. अलग लक्षामध्ये. मग बाकी ह्या सगळ्या काही साध्या गोष्टी आहेत ज्या कागदपत्र तुम्हाला लावायची आहेत तर ते मी आता तुम्हाला दाखवतो. बघा, याचं सुरुवातीला आपण वेळापत्रक लक्षात घेऊयात की अर्ज स्वीकारण्याचा जो कालावधी आहे तर साधारणतः 28 जुलैपर्यंत आहे. मग जे आहे हे कागदपत्र चेक केल्या जातील आणि मग जी आहे तर अंतिम गुणवत्ता जी यादी आहे, मेरिट लिस्ट जी आहे तर ती 25/8 रोजी म्हणजे साधारणतः एका महिन्यामध्ये लागणार आहे. कारण की बाकीच्या सगळ्या प्रोसेसला हा वेळ लागत असतो, बरोबर आहे की नाही. ही प्राथमिक गुणवत्ता यादी आधी प्रसिद्ध केल्या जाते बरं का, प्राथमिक गुणवत्ता यादी, आणि मग त्याच्यानंतर जी फायनल मेरिट लिस्ट आहे तर ती तुम्हाला 28 तारखेला लक्षात येईल. म्हणजे तुमची निवड झाली की नाही ते तुम्हाला 7 तारखेला सुद्धा लक्षात येऊ शकतं. आणि तुमची जी फायनल मेरिट लिस्ट आहे म्हणजे सगळं आक्षेप वगैरे झाल्याच्या नंतर तर ती 25/8ला लागणार आहे. आणि मग तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं कधी 27/8/2026 रोजी. आता तुम्हाला कागदपत्र कोणकोणते पाहिजेत तर ही माहिती तुम्ही खूप व्यवस्थित बघा, कारण की ही माहिती तुमच्या खूप कामाची आहे. बघा, तुम्हाला तुमचा अर्ज द्यायचा आहे, ठीक आहे, तर ते ICDS मध्ये गेल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल की तो अर्ज कसा आहे. त्यानंतर 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट आणि मार्कशीट, ठीक आहे, मार्कलिस्ट आणि बोर्ड सर्टिफिकेट हे दोन्ही सुद्धा पाहिजे तुम्हाला, ठीक आहे. मार्कलिस्ट प्लस बोर्ड सर्टिफिकेट, ठीक आहे, हे दोन्ही गोष्टी तुम्हाला पाहिजेत. त्याच्यानंतर जर समजा तुमचं MA असेल, MCOM असेल, BSc असेल, MAd असेल, BEd असेल किंवा BA BCom असेल, हे सगळ्यांचे मार्कशीट तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं आहे, जोडायचं आहे, ठीक आहे. BEdचं असेल तर BEdचं, DEdचं असेल तर DEdचं. त्यानंतर जर समजा तुमच्याकडे MSCIT असेल तर तुम्ही MSCITचं सर्टिफिकेट जोडू शकता. बोगस बनवायचं नाही, कारण की मागच्या वेळेस असं झालं एका बहिणीने बोगस बनवलं, त्यांची मग नोकरी चालली गेली, ठीक आहे. त्यानंतर तुमचं रहिवासी प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल पाहिजे, ठीक आहे, याला काय म्हणतो आपण, डोमेसाईल सर्टिफिकेट. त्यानंतर तुमच्याकडे जर कास्ट सर्टिफिकेट असेल तर ते सुद्धा लागते. आता तुमच्या वयाचा पुरावासाठी काय पाहावं लागतं, TC पाहिजे, ठीक आहे, किंवा तुमच्याकडे जर बर्थ सर्टिफिकेट असेल, जन्माचा दाखला असेल तर तो सुद्धा चालेल. लग्न जर झालं असेल तर तुमचं ते नोंदणीचं प्रमाणपत्र पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर जर आपण बघितलं, जर समजा तुमच्या नावामध्ये बदल असेल तर गॅजेट पाहिजे किंवा शपथपत्र असलं तरी सुद्धा चालते, म्हणजे ॲफिडेविट चालते. पुढं काय म्हटलं मी, डोमेसाईल पाहिजे तुम्हाला. आधीचा जो आहे तर ते तुम्हाला रहिवासी प्रमाणपत्र पाहिजे, ते कोणाचं पाहिजे, तहसीलदाराचं तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तुम्ही स्थानिक रहिवासी आहात, म्हणजे बा मी या गावचाच रहिवासी आहे, या गावची रहिवासी असून मला या ठिकाणी अर्ज करण्यास अनुमती देण्यात यावी, अशा पद्धतीचं तुम्हाला ते लिहून द्यावं लागतं. त्यानंतर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र असतं, ते तुम्ही सहज बनवून घेऊ शकता, ठीक आहे, किंवा मला 2 पेक्षा जास्त लेकरं नाही आहेत अशा पद्धतीने. त्यानंतर विधवा जर असेल तर किंवा तुमचं पतीची मृत्यू झालेली असेल तर त्याची सुद्धा एक दाखला तुम्हाला द्यावा लागतो. अनाथ जर असेल तर तुम्हाला ICDSचं जे प्रमाणपत्र आहे, ठीक आहे, तर ते तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर राशन कार्ड पाहिजे, कारण की तुम्ही त्याच गावचे आहात की नाही. आधार कार्ड पाहिजे, ते वोटर ID पाहिजे, त्याच्यानंतर एक लाईट बिल पाहिजे, ठीक आहे. हे सगळ्या गोष्टी कशासाठी, तुम्ही त्या गावचे आहात की नाही म्हणून चेक करण्यासाठी. त्यानंतर जर समजा तुम्ही टॅक्स भरत असाल तर त्याची टॅक्सची पावती सुद्धा पाहिजे. एवढंच नाही तर जे काही प्रमाणपत्र दिलेले आहेत त्याची चेकलिस्ट पान क्रमांक 3 नुसार पाहिजे. आणि कार्यालयाने जे काही पोच पावती असेल तर ती तुम्हाला
या ठिकाणी पान क्रमांक 4 पद्धतीने हे पाहिजे असते। या व्यतिरिक्त तुम्हाला कोणतेही कागदपत्र जोडू नये, कारण की त्याचा फायदा होतच नाही आणि अर्ज हा अचूक पद्धतीने तुम्हाला भरायचा आहे। अशा पद्धतीने ही सगळी माहिती होती। या संदर्भाने तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सहज लिहू शकता। कोणताही प्रश्न असू द्या, मी तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं डेफिनेटली देईन। काळजी घ्या बहिणींनो, खूप खूप धन्यवाद।